स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपला मेहंदी क्लासचा हा 24वा दिवस आहे। बघता बघता आपले 23 दिवस हे आपण इथे कंप्लीट केलेले आहे मेहंदीचे। त्यामध्ये आपण सुरुवातीपासून जे बिगनर असतात, बिगनर्स पासून आपण जे काही शेप्स पॅटर्न जे काय असतात ते आपण ह्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत। आज आपला हा दिवस 24वा आहे आणि आजच्या ह्या क्लासमध्ये आज आपण इथे पॅचवर्क म्हणजेच मंडेला टाईपमध्ये जे असतात ते स्क्वेअर असू द्या किंवा ट्रायंगल असू द्या, शेप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, हेच आपण आज आपल्या ह्या क्लासमध्ये बघणार आहोत। तर मग हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मंडेला टाईपचे जे प्रकार असतात ते बघणार आहोत आणि तो सुद्धा आज आपला इथे पार्ट 2। काल आपण पॅचमध्येच बघितले आहेत, त्यातलाच आज आपला सेकंड डे आहे। त्यामध्ये आपण मंडेला टाईपचे जे काय शेप असतील किंवा जे पॅच असतील हे आपण आज इथे घेणार आहोत। मग ते त्रिकोण असू शकतात किंवा ते सर्कलमध्ये असू शकतात किंवा ते स्क्वेअरमध्ये असू शकतात, असे बरेचसे प्रकार आहेत। पण ते कुठले प्रकार आपण घेणार आहोत यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। तर चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। ह्या व्हिडिओमध्ये आपण मंडेला टाईपमध्ये जे डिझाईन असतात ते बघणार आहोत। म्हणजे त्याला थोडं टिकियासुद्धा बोललं जातं, मंडेला बोललं जातं, पॅचवर्कमध्ये सुद्धा बोललं जातं। तोच प्रकार आज आपण इथे बघणार आहोत। तर आज आपण इथे पहिला प्रकार आपला हा सर्कलमध्ये बघणार आहोत, जो आपला मंडेला किंवा टिक्की या टाईपमध्ये येतो। सुरुवातीला इथे एक व्यवस्थित असा छानसा सर्कल काढून घ्यायचा आहे, त्याला साईडने सुद्धा एक लाईन काढायची आहे। अशा प्रकारची एक एक लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे आणि परत त्याच्या बाजूला इथे एक लाईन काढायची आहे। अशा प्रकारची थोड्याशा आपल्या हे झाल्या असतील, पण त्याकडे लक्ष देऊ नका, कारण डिझाईन खूप गरजेचे आहे। डिझाईनकडे जास्त लक्ष द्या, कारण हे सर्व शेप आपल्याला ज्यावेळेस आपण बॅक हँड्सवरती मेहंदी काढणार असो किंवा फ्रंट साईडला सुद्धा आपण मेहंदी काढणार असो, जी छोटी मेहंदी असते आपल्या प्लामवरती किंवा बॅक साईडच्या तिथे, त्याला मंडेला मेहंदी किंवा टिक्की मेहंदी असे म्हणतात। त्या मेहंदीमध्ये म्हणजेच त्या डिझाईनमध्ये ह्या डिझाईनचा उपयोग केला जातो, ज्या मंडेला डिझाईन असतात त्यामध्ये। तर अशा प्रकारचा आपल्याला ह्या सर्कल काढलेले आहेत ना, त्याला 2 वेळेस आपल्याला हम्स काढायचे आहेत आणि 2 वेळेस हम्स काढून झाल्यानंतरच त्यानंतर आपल्याला आउटसाईडला सुद्धा आपल्याला तिथे एक सर्कल चेन बनवायची आहे। जे आपण सुरुवातीलाच ज्यावेळेस आपला फर्स्ट किंवा सेकंड डे असेल त्यामध्येच मी हा प्रकार दाखवला होता की चेन कशी बनवायची। हा तोच प्रकार आहे जो आज आपला इथे मंडेलामध्ये यूज होणार आहे। त्यामुळे मी सुरुवातच क्लासची अशी केली की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कुठला शेप, कुठलीच डिझाईन, कुठलाच फिलिंग आपल्याला आडता कामा नये, कारण कुठे मेहंदी कशी भरायची किंवा कुठे फिलिंग कसं करायचं ह्या बाबतीत कुणालाच प्रश्न पडणार नाही। त्यामुळे सुरुवातच अशी केली की स्टेप बाय स्टेप घेतलेला आहे आपण। त्यामुळे आज बघा, एवढ्या 24व्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आज काय बघतोय की सर्कल चेन ही कशी बनवायची हे बघा। आज आपला हा टॉपिक इथे आपण सर्कल चेनचा घेतलेला आहे मंडेलामध्ये। त्यानंतर काय करायचं, आतमध्ये जे आपण सर्कल सोडलं होतं त्या सर्कलमध्ये छान व्यवस्थित इथे छोटे छोटे एकदम स्क्वेअर लाईन्स काढायचे आहेत, एक प्रकार। आता दुसरा आपण इथे षटकोनमध्ये बघूया, तो पण खूप सुंदर आहे। त्यासाठी काय करायचं आहे, जर तुम्हाला षटकोन काढता येणार नसेल तर तुम्ही इथे पेन्सिलचा उपयोग करू शकता। पेन्सिलने इथे व्यवस्थित लाईन्स काढून घेऊ शकता अशा प्रकारचे। याला षटकोन का बोललं जातं, कारण त्याला 6 ट्रायंगलसारखे असे 6 कोन आलेले आहेत, त्यामुळे त्याला षटकोन बोललं जातं। आता बघा, सुरुवातीला आपण इथे पेन्सिलने इथे ड्रॉ केलेलं आहे, त्याच्या आतमध्ये मी इथे मेहंदीने इथे फिलिंग करत आहे बघा, अशा पद्धतीने। आणि काय करायचं, ही लाईन थोडीशी आपल्याला इथे डार्क करायची आहे। प्रत्येक लाईनला
एक स्पेसिफिक लाईन्स सोडायची आहे. प्रत्येक लाईन्सला आपल्याला बोल्ड कसं करायचं, फेन कसं ठेवायचं हे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेले आहे. आणि यामध्ये अशा प्रकारचं आपल्याला एक फ्लावर्स काढायचं आहे. खूप इझी आहे, काहीच अवघड नाही आहे. फक्त प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीच डिझाईन हे येणार नाही. मी सुरुवातीपासून सांगत आलेले आहे, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काय करा, ह्या सर्व शेपची सुद्धा तुम्ही छानशी अशी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे शेप खूप फास्ट आणि छानमध्ये येतील. तर तिच्या आपण जी बोल्ड लाईन केलेली आहे ना, त्यावरती आपल्याला इथे छोटे छोटे असे हम्स काढायचे आहेत. आणि हे सुद्धा हम्स आपल्याला 2 लाईन्समध्ये घ्यायचे आहेत. सिंगल लाईन झाली की त्यानंतर परत 2 लाईन्स, आणि कॉर्नर जो आहे कॉर्नरचा थोडासा इथे आपल्याला मोठा सोडायचा आहे, की तो कॉर्नर दिसायला हवा. एकदम युनिक आणि भारी डिझाईन आहे. खूप छान डिझाईन आहे, कारण ही ज्यावेळेस तुम्ही काढणार ना हातावरती, बॅक साईडला तर खूप भारी दिसणार. अशा पद्धतीने ही डिझाईन करायची आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे आपण फ्लावर्स काढलेले आहेत त्याचं आउटलाईन पूर्ण इथे मेहंदीने फिलअप करायचं आहे. अशा प्रकारे आपला हा एक पॅटर्न इथे छान खूप भारी दिसतोय असा इथे एक तयार झालेला आहे. आणि हा खूप इझी आहे, याची खूप छान प्रॅक्टिस करा, तुम्हा सर्वांना नक्कीच येईल. हा आपला षटकोन म्हणजे 6 कोन असलेला एक पॅटर्न इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. त्यानंतर आपण इथे एक स्क्वेअरमध्ये सुद्धा एक पॅटर्न घेणार आहोत. खूप सोपे इझी असे प्रकार आहेत जे मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करत जा. फिलिंग कशी करायची हे बघूया. अशा प्रकारे आपला इथे स्क्वेअरचा सुद्धा एक पॅटर्न तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण जी छोटीशी डिझाईन काढली आहे त्याला आपण इथे फिलिंग करूया. आणि मिडल जो बॉक्स आहे जो स्क्वेअरचा, तो पूर्ण इथे फिलिंग करून त्याला एक नवीन डिझाईन तयार करूया अशा पद्धतीचा. त्यानंतर आपण इथे एक साईडला जी आहे तिला आउटलाईन व्यवस्थित करून घेतलेली आहे. 3 प्रकार आता झालेले आहेत. चौथा आपण इथे एक हार्ट शेपमध्ये बघूया. तोही खूप इझी आणि सुंदर आहे, सोपा आहे, तोही कुणालाही जमेल ह्या टाईपमध्ये बघा. डबल इथे आपल्याला आउटलाईन घ्यायची आहे. त्यानंतर मिडल इथे एक छोटासा असा एक हार्ट शेप काढायचा आहे, आणि आउटलाईनला हम्स काढायचे आहे. अशा प्रकारचे आपल्याला सुरुवातीपासूनच हम्स स्टार्ट करायचे आहेत, आणि व्यवस्थित असे छोटे छोटेच काढायचे आहेत. कारण हार्ट शेप आपण इथे छोटा म्हणजे एक मिडलमध्ये एक घेतलेला आहे की जो सहज कुणालाही जमेल अशा पद्धतीने.
आणि इथे जो मिडल भाग राहिला होता याला पूर्ण आपल्याला मेहंदीने इथे फिलअप करायचा आहे. अशा पद्धतीचा हार्ट शेपसुद्धा आपला तयार झाला आहे. त्यानंतर आपला इथे 5वा असा एक पॅटर्न आपण इथे घेणार आहोत. तोही खूप सुंदर आहे. बघू शकताय. आता इथे आपण स्क्वेअर जो सुरुवातीला आपण सरळ काढला होता, इथे आपण उभा काढूया. हाही स्क्वेअर डिझाईन खूप सुंदर आहे. साधी आणि सोपी सरळ आहे. अशा प्रकारचा हा आपला जो आपण स्क्वेअर उभ्या टाईपमध्ये घेतलेला आहे तो अशा पद्धतीचा आपला इथे झालेला आहे. साईडला आपण त्याला इथे छोटे छोटे डॉट्स असे काढूयात. खूप सुंदर दिसते बघा आणि खूप भारीसुद्धा वाटत आहे हा शेप. त्यानंतर आपण दुसरा शेप घेऊया. इथे आपण आपला हा लास्ट एक पॅटर्न घेतलेला आहे तोही सर्कलमध्ये, आणि ही डिझाईनसुद्धा तुम्ही बॅक साईडला पॅच म्हणून कुठेही काढू शकता. या डिझाईनमध्ये आपण इथे छोटासा सर्कल घेऊन त्याला आउट साईडने इथे हम्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याला सगळीकडनं इथे आपण स्पायरल काढलेले आहेत. स्पायरल काढल्यानंतर वरतीसुद्धा अशा प्रकारचे 2 स्पायरल काढायचे आहेत आणि त्यानंतर वरती इथे आपल्याला असे लाईन्स घ्यायचे आहेत आणि जो मिडल भाग आहे ना तिथे ह्या प्रकारचे अशा लाईन्स काढायचे आहेत. खालीही तोच पॅटर्न आपल्याला इथे काढायचा आहे. ही डिझाईन बॅक साईडला तुम्ही काढू शकता, खूप छान दिसते. अशा प्रकारे आपले इथले आजचे हे पॅटर्न आपले इथे काढून झालेले आहेत. तर अशा प्रकारचे आपण आज इथे मंडेला शेप
मध्ये जे पॅटर्न आहेत ते आपण बघितले आहेत, त्यालाच टिक्कीसुद्धा म्हटलं जातं. इथे आपण फर्स्ट हा गोलमध्ये बघितला आहे, हा इथे आपण षटकोनमध्ये बघितलेला आहे, इथे आपण चौकोनमध्ये बघितलेला आहे आणि हा चौकोन सरळमध्ये बघितला आहे. इथे एक आपण हार्ट शेप घेतलेला आहे आणि इथे आपण हा सुद्धा चौकोनमध्ये घेतलेला आहे, पण तो उभा मध्ये घेतलेला आहे आणि इथे आपण एक स्पायरलमध्ये हा एक मंडेला टाईप घेतलेला आहे. तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.